हॅलो फ्रेंड्स, हे आहे जवस। अगदी उत्तम चवीची जवसाची चटणी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत। हिवाळा सुरू झाला म्हटलं की रोजच्या आहारात जेवणात तोंडी लावायला चवदार खमंग अशी जवसाची चटणी पाहिजे। तर ती कशी करायची ते आपण पाहूया। तर हे जवस स्वच्छ निवडून घेतलेलं आहे। ते मंद आचेवर आता थोडंसं भाजून घ्यायचं आहे। व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे पूर्वी, कारण त्यात लहान खडे वगैरे असू शकतात। अगदी सोप्या पद्धतीने खमंग आणि झटपट लगेच होणारी चटणी म्हणजे जवसाची चटणी। तसेच कारळीची चटणी ही लगेच होते। त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे, नक्की पहा। तवा गरम झाल्यानंतर गॅस कमी करायचा आणि मंद आचेवर हे जवस व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। जवस भाजायला लागलं का ते तडतड आवाज होतो आणि उडायला लागतं। त्यामुळं गॅस बंद करायचा आणि परतून घ्यायचा आहे। जवस खमंग भाजलं का त्याचा छान असा सुगंध येतो। त्यामुळे लगेच गॅस बंद करायचा, नाहीतर ते करपून जातं। भाजलेलं जवस आपण बाजूला काढलेलं आहे, त्याला आपण गार होऊ देऊया। आणि त्यामध्ये थोडंसं लसूण, आपण लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि यामध्ये आपण हा कांदा लसूण मसाला ॲड करणार आहोत। तुमच्या अंदाजाने तुम्ही चटणीमध्ये तुम्हाला जसं तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही हे घालू शकता। तुम्हाला कांदा लसूण मसाला घालायचा नसेल तर तुम्ही फक्त लाल तिखट पावडर मिळते तीही ॲड करू शकता, पण कांदा लसूण मसाल्यामुळे खूप छान चव येते। आणि मिक्सरमधून आपण हे बारीक करून घेतलेले आहे। बघा, खूप छान अशी जवसाची चटणी तयार झालेली आहे। ताटात ही चटणी घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि तोंडी लावायची आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा।